नमस्कार मंडळी, आवडला असेल तर नक्कीच टाळ्या वाजवा. तर सुरुवात करायची काय? नक्कीच करणार, कारण बुवांचा दम बघितला मी. वाटलं तर बुवा कॅसेट फिल्मात काहीतरी करून जातील आणि यांची हवाच गेली मला वाटतं. हॅलो, माईक चेक. ठीक आहे, धन्यवाद दादा. हॅलो हॅलो. इश्क और प्यार का मजा लीजिए, इश्क और प्यार का मजा लीजिए, थोड़ा इंतजार का मजा लीजिए, थोड़ा इंतजार का मजा लीजिए. करी तो मी वंदना रसिका चरणा, करी तो मी वंदना रसिका चरणा, द्यावा आशीष या पामराना, द्यावा आशीष या पामराना, द्यावा आशीष या पामराना. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम श्री विघ्नहर्ता गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन माझी मुंडगावची ग्रामदेवता आई वाघजाई माता, या गावची आई गावदेवी माता, श्री आई वाराची माता आणि रंगदेवीच्या चरणी त्रिवार वंदन देऊन राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक विश्ववंदनीय बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी निर्माण केलेल्या हे राज्याचे राज्य हाताच्या फोडाप्रमाणे जपणारे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, विद्येची क्रांती देवता सावित्री फुले, या महाराष्ट्राची रणरागिणी अहिल्याबाई होळकर
सांगे प्रसिद्ध कीर्तनकार संत गाडगे बाबा तुकोजी महाराज, खलबत्त्या रक्ताचा संत शिरोमणी संत तुकाराम महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे लाडके हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि सर्व माझ्या जमलेल्या शिवरायांच्या मर्दमावळ्यानो, जिजाऊ सावित्रीच्या लेकीनो, गुरुवर्य अभयनंदो वाचा श्रीपाद कदम यांचा छोटे शिष्य शाहीर विनोद गावडे याचा आपणा साऱ्यांना शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्यामसुंदर वराडकर मंडळ गुहागर खालसापाट, अध्यक्ष श्री अमोल दिलीप वराडकर आणि सर्व सदस्य मंडळी. श्री वराती देवी शालेय नवरात्रोत्सव गुहागर खालसापाट. तसेच या कार्यक्रमामध्ये आम्हाला खास आवर्जून आम्हाला आमंत्रित करणारे आणि आम्हाला विशेष सहकार्य करणारे म्हणजे आमचे मित्र शिंदू वराडकर, बाबा वराडकर, मयुरेश वराडकर, तसेच आमचे लाडके काका वराडकर, त्यांचं मला नाव नाही माहिती, ते सुद्धा आले होते. आणि या मंडळाची सर्व सदस्य मंडळी यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा. आमच्या या कार्यक्रमामध्ये आमचे आजच्या वादक आहेत ते म्हणजे आमचे ढोलकीपटू सुनील भोर, बेंजो मास्टर सुशील जाधव, ऑक्टोबर वादक शैलेश भोर यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे गुहागर तालुक्यातीलच नामवंत शाहीर उपस्थित आहेत. त्यामध्ये विशेष करून आपण सुरुवातीला कॅसेटच्या माध्यमातून ऐकलं असेल ज्यांचं नाव ते म्हणजे आज अर्जुन भोर वरबेली गाव, तसेच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत आणि आजही त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माझ्या समोरच बसलेले आहेत ते, त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे, कारण शक्ती तुला काय आणि कॅसेटच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला भरपूर गाणी अशी ऐकवलेली आहेत. त्या गाण्यांची सुद्धा आधी मला आठवण आहे त्या गाण्यांची. त्यांना सुद्धा माझ्याकडून शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच गुहागर तालुक्यात अनेक क्षत्रिय नामवंत शाहीर, त्यामध्ये प्रमोदजी भूमी, सुधीर कावणकर, सुयोग पानकर आणि संतोषजी भाले उपस्थित आहेत. तुम्हाला आणि तुमच्या मंडळात सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा. तसेच उपस्थित हा जन समुदाय जमलेला आहे यांना सुद्धा मी शाहिरी मानाचा मुद्रा करून मी माझ्या पुढच्या काळाला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी माझे प्रतिस्पर्धी शाहीर रणजित बुवा यांना सुद्धा मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मुद्रा करून झाल्यानंतर खदलवाची काय ती खदलवतो सुद्धा. पण खदलवण्यापूर्वी जे देवांचं स्मरण आहे ते केलंच पाहिजे, कारण देवाच्या पुढे आपण काहीच नाही. जे काय करायचं आहे ते देवाचं नावच घेऊन आपण सुरुवात करतो आणि म्हणूनच मी देवाचं स्तवन गण झाल्यानंतर त्यांना काय करायचं ते करणार आहे. तरी झोपले नाही ना कोण? नाही ना? झोप उडे ना तुमची नक्कीच. गुहागर तालुका शक्ती तुझ्याची शान आहे, गुहागर तालुका शक्ती तुझ्याची शान आहे, म्हणून या तालुक्याला पहिला मान आहे. गुहागर तालुका शक्ती तुझ्याची शान आहे, म्हणून या तालुक्याला पहिला मान आहे. येथील मंडळी ज्ञानाची खान आहे, येथील मंडळी ज्ञानाची खान आहे आणि या साऱ्यांना शाहीर विनोदाचा सलाम आहे, सलाम आहे, सलाम आहे. तर आता सुरुवात करतो. लक्ष असो.
नारायणे नमोस्तुते. देवाचे स्मरण होण्यासाठी आजच्या युगात ज्ञान पाहिजे. देवाचे स्मरण होण्यासाठी आजच्या युगात ज्ञान पाहिजे. ज्ञानाचं स्मरण होण्यासाठी त्याच्या जोडीला सद्गुरू पाहिजे. सद्गुरू मिळवण्यासाठी आजच्या घडीला भाग्याने पुण्य पाहिजे. सद्गुरू मिळवण्यासाठी आजच्या घडीला भाग्याने पुण्य पाहिजे. भाग्य आणि पुण्य कमवण्यासाठी सत्कर्म केलेची पाहिजे. सत्कर्म केलेची पाहिजे. तत्पूर्वी वणितवाणी जे शिवरायांचं स्तवन केलं होतं ते अतिशय सुंदर असं होतं. जे चांगलं आहे ते मी चांगलंच बोलणार आणि जे वाईट आहे त्याला वाईटच बोलणार, पण दळण झाल्यानंतर. करी तुम्ही ही वंदना सद्गुरू चरणा. करी तुम्ही ही वंदना सद्गुरू चरणा. बंद करा ना, व्हिडिओ बंद करा, लाईट गेली. ठीक आहे बंद करा. सुधारा मारू का तिकडे लाईट सर्विंग मारू. तू माझी माऊली, तू माझा
वंदना सद्गुरूंच्या चरणा
आलेला आहे. आता बुवानी सुद्धा कोरोनाचा काळ आहे म्हणून कोरोनावरती गीत घेत होता. धन्यवाद बुवा, कोरोनावरती गीत घेतलं. तसंच मी सुद्धा कोरोनावरती गीत घेणार आहे. तत्पूर्वी ह्या मंडळाचे पुन्हा एकदा आभार मानेन की एवढा कोरोनाचा काळ असून सुद्धा त्यांनी हा नाचाचा जंगी सामना ठेवलेला आहे. त्यामुळं या मंडळाचे आभार. आणि मी माझ्या गणरायाला सुरुवात करणार आहे. हे गणराया निसर्गाचा फेरा बदलला. हे गणराया निसर्गाचा फेरा बदलला. सृष्टी सारी बदलून गेली. विपरीत घडलंय सारे. परिस्थिती सारी गंभीर झाली. काय करावं कसं जगावे. काय करावं कसं जगावं. नको नको ती पाहण्याची वेळ आली. करते विनंती तुझ्याच चरणी. धावूया गणराया संकट काळी. गाण्याची चाल अशी आहे, लक्ष द्या जरा. कुठल्या स्वरात गायचं, कसं गायचं हे तुम्हाला कळायला पाहिजे. कारण का तुम्ही कॅसेट घेऊन मागो, बरोबर की नाही मंडळी काय बोलतच नाही. काय मी सांगते का, थांबा जरा, गण होते. आय कुछ गीत लगो पे सजते हैं. कुछ साज दिलों में बजते हैं. जब तुम आ जाते हो सामने. जब तुम आ जाते हो सामने. आम्ही भोळे भक्त तुझे गणा. सारे मिळून करतो वंदना. आम्ही भोळे भक्त तुझे गणा. सारे मिळून करतो वंदना. साऱ्या विश्वाला तू तारला. 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 साऱ्या विश्वाला तू
संदीप धनावडे गाव वडदगावचे सरपंच संदीप धनावडे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आलाय. नाचवंत त्यांचं स्वतःच्या ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्रीदेवी वराती आई, श्रीदेवी व्याघ्रांपरी आई, श्रीदेवी आई अंबाबाई, माननीय मँगो व्हिलेज वागर कीर्तनवाडी रोड तुरेवाली बुवा, आपली पहिली बारी मला मनसोक्त आवडली. बुवा आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि कोरोना संकट संपल्यानंतर तुमचे ज्या ज्या ठिकाणी नाचांचे डबलबारी होईल त्या वेळी ईश्वरचरणी प्रार्थना करून तुम्हास योगदान मिळो अशी मी वराती आईला विनंती करतो. सतीश गजानन वराडकर. खरोखर मी सुद्धा अशी आई वरातीच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला सुद्धा आमच्याप्रमाणे आणि या साऱ्या जनतेला उदंड आयुष्य मिळो, सगळ्यांचं आयुष्य निरोगी जावं हीच तिच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गण सुद्धा झालेला आहे. मग आता काय सुरुवात करायची काय नक्की? आवाज नाही तुमचा. ठीक आहे. बुवा सारखे बोलत होते नाही, सोड पडून टाकू काहीतरी बरंच काय बोलत होते. सुरुवातीपासूनच काय बोलत होते, पण काय केली मला इथे काय समजलं नाही. कारण नाही काळोखातनं काही दिसलाच नाही ना. आपण करणारच, कारण पहिलीच बारी करून असे जाणार की त्याची झोपत उडाली पाहिजे. वेल्डिंग करायला गेलं की आवडेल असं दे. मंडळाने सुद्धा आम्हाला असं सांगितलं की बारी खदलवूनच टाकायची, म्हणून मंडळाच्या बोलण्याप्रमाणे बारी खदलवणारच. यात काय नाही वाद, एक पण गडी नाही बाद. यात काय नाही वाद, एक पण गडी नाही बाद. धावा झाल्या 40. रणजित बुवा धावा किती झाल्या? 40. आता बस तिकडे 24. तो पण कुठे? वरच्या खोलीत. बरोबर. यात काय नाही वाद, एक पण गडी नाही बाद. धावा झाल्या 40. आता बस तिकडे 24. तो पण वरच्या खोलीत. म्हणून आता बुवा मी सुरुवातच करणार आहे. कारण तुम्ही जी गवळण घेतली ती काय गवळण घेतली हो? आई नाही, आईच्या बुवाने अशी गवळण घेतली की कथा सांगतो या कानाची सरळ समोर बोलून, या कानाच्या आयशीची मागे मामानं खोलून. आता कानाची आई आणि कानाचा मामा आपले वर्ल्ड कप बहीण भाऊ ना. त्या बुवाला एवढी पण अक्कल नाही. कानाच्या आयशीची मागणी मामानं खोलून. हे बुवा वरती करायचं तू बाईचं रूप घेऊन इथं आलेस ना, बरोबर की नाही? ते पूजा मंडळी बरोबर की नाही? हा बाईचं रूप घेऊन आले ना, आणि म्हणतो आयशीची खोलून मागा मामा. ती पण कोणी? तिच्याच भावान. बुवा गवळण सुद्धा कशी घ्यावी त्याला सुद्धा काहीतरी मर्यादा आहे. आपण बोललात पण वाक्यरचना पूर्ण चुकीची आहे. जे चांगलं आहे त्याला मी चांगलंच बोलेन, आणि जे वाईट आहे त्याला मी वाईटच बोलेन. म्हणून तुमची जी गवळण होती त्या गवळणीला मी काय देतोय लक्ष असो. चैत पाकाचे महिन्याला माझे आईचे कारल्याला भक्त जमलाय गो आरतीला या कारल्याच्या डोंगराला. अशा तुमच्या गाण्याची चालू होती. आता मी
तुला काढत होते लक्ष असो आईची मारली ओ खोलून या हो कंस मामाने व तुम्ही बोला पण मी बोलतोय नाहीतर मी बोलणार नव्हतो आईची मारली ओ खोलून या हो कंस मामाने संधी पाहुने या कंसाला मारलं बघा हो कानाने संधी पाहुने या कंसाला मारलं बघा हो कानाने पाहुने या कंसाला बघा मारलं हो रसिको बुवाला सांगायची अर्थ नाही कारण बुवा तिकडे झोपला सुद्धा असेल कारण कंटाळून आलाय तो तर मी आता गवळण घेणार आहे ती कारण गवळण सुद्धा अश्लीलता फार वाढलेली आहे म्हणून हे कुठेतरी थांबावं म्हणून मी राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाची सरळ गवळण घेणार आहे परंतु ती तुमचं मनोरंजन करेन अशीच गवळण आहे कारण हल्ली अश्लीलता एवढी वाढली की उगाच आपला घरापर्यंत पोहोचायचं एखाद्याच्या आईची एखाद्याच्या वडिलांची इज्जत करणं आपल्याला पटत नाही त्यामुळं मी जी गवळण घेणार आहे ती सरळ राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाची आहे म्हणून मी काय म्हणतो तिकडे लक्ष असो बुवा तुमच्या सुद्धा लक्ष असो प्रेमात गंग झाली ग होती भिजलं होत सार तुझं अंग भिजलं होत सार तुझं अंग साडी चोळी ओली ग होती भिजलं सार तुझं अंग साडी चोळी ओली ग होती त्या प्रेमाचा खेळ खेळताना तू ग माझ्या खाली ग होती वेळी झाली राधाई प्रेमासाठी वा गवळी शब्द रचना कशी आहे ती लक्षात घ्या वेळी झाली राधाई प्रेमासाठी असूनी हा नवरा लागली कानाच्या पाठी बरोबर आहे की नाही राधेचा नवरा असून सुद्धा ती कानावर जीवापाड प्रेम करत होती हेच मला माझ्या गवळणीतून सांगायचं बुवा वेळी झाली राधाई प्रेमासाठी वेळी झाली राधाई प्रेमासाठी असून हा नवरा लागली कानाच्या पाठी असून हा नवरा लागली कानाच्या पाठी
मोठी होती तरी सुद्धा ती काना याच्यावर जीवापाड प्रेम करत होती. तिचं लग्न झालेलं असून सुद्धा तिनं कानावर अगदी नाथ प्रेम केलं, परंतु तिला काही त्याच्यामध्ये यश आलं नाही. हे तुला या गवळीतून सांगायचं आहे. कुंजवनात जाऊन राहिली बसून, दिसेना काना म्हणून गेली जगून, दिसेना काना म्हणून गेली जगून, दिसेना काना म्हणून गेली जगून. विचारित होती त्याची नाही कोण सांगे, डोळे झाले वाट बघून, डोळे झाले वाट बघून, डोळे झाले वाट बघून. काचा विष झाला जीव माझ्या बेटीसाठी, काचा विष झाला जीव माझ्या बेटीसाठी. अजूनही हनवरा लागला नाच्या पाठी, अजूनही हनवरा लागला नाच्या पाठी. मुरलीचे सूर माझ्या पडत आहे कानी, होऊन जातेस राधे माझी दिवाणी, होऊन जातेस राधे माझी दिवाणी, होऊन जातेस राधे माझी दिवाणी. घरदार विसरून सारे आली तू राणी, काठी मारून फिरतेस माझ्या झाली दिवाणी, काठी मारून फिरतेस माझ्या झाली दिवाणी, काठी मारून फिरतेस माझ्या झाली दिवाणी. कसं तुला समजावून या प्रेमापोटी, कसं तुला समजावून या प्रेमापोटी. अजूनही हनवरा लागला नाच्या पाठी, अजूनही हनवरा लागला नाच्या पाठी. शक्तीतुरा नियमानुसार एकमेकाला प्रश्न विचारला जातो. तर मला माझे प्रतिस्पर्धी शाहीर वनिबो यांनी असा विषय दिलेला आहे, कोणत्या साधूचा शाप दशरथ राजाला होता, त्या साधूचे नाव काय, श्रावण बाळ व त्याचे आई वडील हे तिघे जण पूर्वजन्मीचे कोण होते, त्यांची नावे काय. टीप ग्रंथ पुरावा आवश्यक आहे. बुवा ग्रंथ अनेक आहेत, बरोबर की नाही, एकच ग्रंथ नाही. त्यामुळे तुम्हाला मी काहीतरी खोटं उत्तर देईन हे आपल्याला पटत नाही, कारण आपल्याकडे तेवढा वेळ सुद्धा नसतो तेवढे ग्रंथ शोधायला. जर मागं पुढं भेट झाली तर नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करेल, नाही तर म्हणाल काय बुवा आलो मी उत्तर देऊन खोटं गेलो. म्हणून आपण ह्या विषयाला हात घालत नाही. तर माझा प्रश्न असा होता, भगवान श्रीकृष्ण गोकुळातून मथुरेला गेल्यावर राधेला त्याचा विरह झाला व तो सहन न झाल्यामुळे श्रीकृष्णाचे पुन्हा दर्शन व्हावे म्हणून तिने एका देवतेची उपासना केली. त्या योगाने तिची भगवान श्रीकृष्णाची भेट झाली. बुवा
राधेने कोणत्या देवतेची उपासना केली? उपासना केलेल्या ठिकाणाचे नाव काय आणि ते ठिकाण कलियुगात कुठं आहे? ग्रंथपुरावा आवश्यक आहे, कारण याआधी आपली बारी झालेली आहे. त्या बारीच्या वेळी तुम्हाला मी हाच विषय दिलेला आहे. पाहूया तुम्हाला विषय सोडवता येतो की खोटं उत्तर येऊन किंवा खरं उत्तर येऊन जात आहे, ते मी बघणारच आहे. तर नंतर बुवानी प्रश्न झाल्यावर सुरुवात केली होती ना, बरोबर की नाही? केवड्यावर आणि ओढ्यावर मारलं होतं ना, होय की नाही? तेव्हा मी तुमच्या आधी त्या गाण्याला काढ देतोय आणि मग तुम्हाला माझा प्रश्नपत्र ऐकून. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आई बापाला पाजणे हे पाणी वाघा पडलं हो केवढ्यावर. तुमचं गाणं आहे, लक्ष द्या. या यवनी बुवाला, या रणजित बुवाला सांगतो मारलं बाळ ओढ्यावर. व तुम्ही सांगितलं त्यामुळे तुम्हाला अर्थ पडवायचं काय गरज आहे? नाही ना? हा. आई बापाला पाजणे हे पाणी पडलं सगळं हो केवढ्यावर. आई बापाला पाजणे हे पाणी बघा पडलं हो केवढ्यावर. या रणजित बुवाला, या रणजित बुवाला मारलं बाळ ओढ्यावर. या रणजित बुवाला सांगतो मारलं बाळ बुवाला, रणजित बुवाला सांगतो मारलं ओढ्यावर. मी आता तुम्हाला माझं प्रश्नपत्र ऐकवणार आहे, लक्ष असो. कारण काय प्रॉब्लेम झाला? किती रंगले किती गाजले हे रणजित बुवा, ये बघू दे तुझा पुढच्या बारीला किती धूर काढतोय ते बघतो. नाही तर माझी मशीन तयार आहे. नाही असं मारून तुझा धूर काढीन तर नावाचा बुवा विनोद बुवा नाही, लक्षात ठेव. अरे किती रंगले किती गाजले किती याचे आहे ही हवा. विनोद गावडे बुवा समोर काय गाणार, रंगीत बनी बुवा. सामना शक्ती तुऱ्याचा रंगणार आहे. अरे सामना शक्ती तुऱ्याचा रंगणार आहे. ही रसिक मंडळी सारी मजा लुटणार आहे. अरे कोण कुणाचा झेंडा आज लावणार आणि कोण कुणाची वाट लावणार ते दिसणार आहे. लक्ष द्या माझ्या शब्दाकडे, कारण तुम्ही ओढ्यावर गेला होता. आता मी कशावर जातोय आणि या रसिकांचं जाता जाता फक्त मनोरंजन मी घेऊन जाणार आणि मग तुम्हाला पुढच्या बाबतीत काय करायचं ते करा. रणजित बुवा धरताल तू ठोक्यावरी. रणजित बुवा धरताल ठोक्यावरी. दाखवईत गोडवारे, दाखवईत गोडवारे. आजच ओठावर रे. कशावर मला सांगायचं आहे? ओठावर. तुम्ही सुद्धा बोलू नका. आजच कशावर? झोपला काय? कशावर? ओठावर सांगायचं. आजच ओठावर. आज वार आहे ना, म्हणजे आपल्याला ते आजच करायला पाहिजे की नाही, बरोबर की नाही? म्हणून मला काय सांगायचं आहे? दाखवईत गोडवारे, दाखवईत गोडवारे. आज ओठावर दाखवईत गोडवारे. आज ओठावर तुझा दाखवईत गोडवारे. आज ओठावर
पहिली फेरी संपलेली आहे आणि तुम्हाला जे काय ठरवायचं ते ह्या बारीतच ठरवा, नाहीतर लोकांना परत घरी पाठवा. अशीच. धन्यवाद.